तो पाहायला देखील मिळालाय. त्यानंतर खाली अवधूत पाटील याचं देखील नाव आहे. आवाज गगनबावड्याचा. थँक्यू सो मच मारुती. त्यानंतर अजून खूप छान समालोचन. फायनल कधी आहे, बऱ्याच कमेंट्स आपल्याला पाहायला मिळतात. संघ मालक नामदेवजी पाटील साहेबांसाठी कमेंट देखील आली. नितीन साखळकर समर्थक म्हणून एक जणांनी आपलं कमेंट केली. नियोजन कडक झालंय, हे देखील अतिशय सुंदर आणि देखणं नियोजन. सागरजी वरपे यांचं देखील नाव या ठिकाणी कमेंट्स मध्ये. म्हणजे रसिक प्रेक्षक हा सामन्याचा आनंद लुटतायत युट्यूब लाईव्हच्या माध्यमातून. जबरदस्त नियोजन. शेवटचे 6 चेंडू, 9 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर न्यू गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय. मंगेश पहिला चेंडू आणि तो देखील डॉट आलाय. शेवटचे 5 चेंडू, 9 धावांची गरज. मैदानाच्या आतमध्ये आता चालू झालाय अटीतटीचा मोड आणि हा संघर्ष पराकोटीला जातोय. कारण दोघांच्या दरम्यान विजयाच्या साठी सुरू असलेला संघर्ष. या चेंडूवरती मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर झालाय प्रयत्न, परंतु हा प्रयत्न जवळ घेऊन गेलाय. चेंडू शिल्लक आता मात्र असतील 4. धावा बनवायचे आहेत 8. जिंकण्यासाठी दोन्ही संघांची आतमध्ये संघर्ष चुरत चालू आहे. हारणं कुणालाही माहिती नाहीये, कुणालाही मंजूर नाहीये, परंतु मित्रांनो हार फक्त आपण एकाच ठिकाणी मागतोय, दुकानवाल्याकडे जाऊन. हारवाल्याच्या दुकानात जातून तेवढंच आपण बघतो की हार आपल्याला पाहिजे, परंतु या मैदानावर हार नको आहे, जीत पाहिजे. हे देखील पाहायला मिळालंय. विकत आपण हार घेतो त्यावेळी, परंतु यावेळी कष्टानं संघर्षानं हार नको असते, विजय प्रत्येकाला पाहिजे असतोय. समीकरण बदललंय. 3 मध्ये 8 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर जबरदस्त गोलंदाजी आतापर्यंत केली. मंगेश पुढचा चेंडू. 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज आहे. क्षेत्रक्षणामध्ये बदल केले जातात. जनसेवा ग्रुप कोतोली अध्यक्ष सागर वरपे साहेब, उपाध्यक्ष संभाजी सुतार साहेब, त्याचबरोबर सचिव सुरेशजी सातपुते, त्याचबरोबर जनसेवेची पूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. आणि हा सामना देखील ते बघतायत. म्हणजे आकाशजी सुतार, सुदीपजी पाटील, भूषणजी मुजुमदार, रोहितजी पाटील, डीजे करंजी, मयूर यादवजी, भागवत सुतारजी, जीएन पाटीलजी, त्याचबरोबर शिवाजी सुतारजी, सुहास सुतारजी, रवीजी लोहार आणि यांच्या माध्यमातून हा भव्य दिवस सोहळा आहे. 3 चेंडू मध्ये 8 धावांची गरज. पुढचा चेंडू शॉर्ट पिच चेंडू जरूर आहे. चेंडूची एज, बॅटची एज जरूर घेतली चेंडू जातो थर्डमॅनच्या दिशेने. 1 धाव मात्र घेतली. या एका धावेने संघाची धावसंख्या पुढे सरसवली जाते. आता चेंडू शिल्लक आहेत 2 धावा बनवायचे 7. हा चेंडू महत्वाचा. बघायला गेलं तर वाटलं होतं की हा सामना सहजरित्या मोरिया स्पोर्ट्स संघ जिंकतोय की काय, परंतु यावेळी कमबॅक केलाय, चांगली गोलंदाजी केली. शेवटचे चेंडू 2 शिल्लक आहेत. 7 धावांची गरज आहे. मैदानाच्या आतमध्ये दोघांच्या मध्ये रणसंग्राम, महामुकाबला चालू आहे. सुपर 8च्या दिशेने आगीकूच कोण करणार येणाऱ्या 2 चेंडू मध्ये आपल्याला कळणार आहे. रसिक प्रेक्षक जागेवरून उभे झालेत, कारण त्यांना देखील कळलंय की 2 चेंडू शिल्लक आहेत. 7 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवर मंगेश समोर असणार आहे. यावेळी अनिल, ज्याच्या बॅट मधून आतापर्यंत बघायला गेलं तर 9 चेंडू मध्ये 10 धावांची खेळी आले, परंतु आता सेट आहे. डोक्यामध्ये काय नेमकं चाललंय हे देखील महत्वाचं आहे. 2 मध्ये 7. एक मोठा फटका समीकरण बदलू शकतोय, परंतु एक चांगला चेंडू. इथं मात्र रॉयल किंग स्पोर्ट्स संघाला विजयाच्या आशा दाखवू शकतोय. समीप कोण जातोय, कोण येतोय हे देखील महत्वाचं आहे. कोणासाठी बॅटिंग की बॉलिंग. पहिला चेंडू. ओहो, अरे बॅटला लॉब केलाय, चेंडूला पाठवलाय फिल्डरच्या धुई स्वीप, थोडा शॉट आलाय जबरदस्त फटक्यावर. शानदार चौकार. चौकार आलाय म्हणजेच काय, आता समीकरण बदललं गेलंय. 1 मध्ये 3 धावांची गरज. शक्यता वाढल्यात आता जास्त सुपर ओव्हरच्या, कारण जर चौकार केला तर मॅच पूर्ण आहे. त्याच्यानंतर 2 काढल्या तर मात्र सुपर ओव्हर देखील पाहायला मिळणार आहे, आणि 3 काढल्यानंतर विजय मात्र
मोरिया स्पोर्टचा आणि एक जर काढली तर मात्र विजय रॉयल किंगचा. म्हणजे सगळ्यांच्या शक्यता आहेत. हार कुणालाही मंजूर नाहीये. मी मगाशीच सांगितलंय, हार फक्त आपण एकाच ठिकाणी जाऊन घेतोय, तो म्हणजे फुलवाल्याच्या दुकानामध्ये हार घेऊन येतोय. परंतु मित्रांनो, इथं हार मंजूर नाहीये. या दोघांना विजय घ्यायचा आहे आणि विजय घेण्यासाठी सुरू असलेले हे बॅटल आपल्याला पाहायला मिळते. एक चेंडू 3 धावांची गरज. चला लगेच आपण शेवटचा चेंडू देखील टाकायचा आहे. एक मध्ये 3 धावांची गरज. शेवटचा चेंडू. शक्यता वाढल्यात सुपर ओव्हरची मॅच बघायला मिळेल का? आतापर्यंत सर्व काही मिळालं. हॅट्रिक मिळाली, मेडन षटक पाहायला मिळाले, त्याचबरोबर मोठे फटके अर्धशतक देखील पाहायला मिळाले, षटकार देखील आणि चौकारांची आतिषबाजी पाहायला मिळाली. सुपर ओव्हर रसिक प्रेक्षकांची राहिली होती. प्रेक्षकांची देखील तीच इच्छा आहे. काही जणांनी हात जोडलेत, काही जणांनी हात बघायला गेलं तर सोडलेत, काही जणांनी हात बरोबर नख तोडायची हीच ती वेळ झाली. कारण बघायला गेलं तर शेवटचा चेंडू. ओहो, एक धाव घेतली वेगाने. दुसरीचा प्रयत्न होणार का? दुसरीचा प्रयत्न होतोय, दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीचा प्रयत्न जरूर झालाय आणि इथं मात्र एक धाव घेतल्यामुळं विजयी 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 झालाय. अर्थातच रॉयल किंग स्पोर्ट्स संघानं शेवटच्या क्षणी जबरदस्त पाहायला मिळाली यांची बॉलिंग आणि याच्या जोरावरती सुपर एड मध्ये आजच्या दिवसामध्ये दुसरा संघ जातोय रॉयल किंग स्पोर्ट्स. अभिनंदन.